नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र हगवणे। आज आपण वर्ग 10 गणित 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणेमधील वर्ग समीकरणे सोडवण्याची दुसरी पद्धती म्हणजे पूर्ण वर्ग पद्धती पाहणार। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अवयव पद्धती पाहिली, तर आज आपण पाहतोय पूर्ण वर्ग पद्धती म्हणजे सोडवण्याची, म्हणजेच त्या समीकरणामध्ये असणाऱ्या चलाची किंमत काढण्याची। तर दिलेलं जे समीकरण आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0, या समीकरणामध्ये x वर्गचा सहगुणक पाहावा। आता या गणितामध्ये एक आहेच अनायसे। जर समजा एखाद्या समीकरणामध्ये जर तो सहगुणक वेगळा असेल, फॉर एक्झाम्पल लाईक दिस, तर हा 5 जो सहगुणक आहे इथे 5 च्या ऐवजी 1 आपल्याला पाहिजे, म्हणजेच या समीकरणाला आपल्याला 5 ने भागावे लागेल। लक्षात घ्या, तीनही पदांना, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पदांना, तीनही पदांना 5 ने भागल्यानंतर मग 1 येईल, इथं 5 5 कॅन्सल होईल। x वर्ग अधिक x 5 चूक 20 अशा प्रकारचं समीकरण आपल्याला भेटेल। आणि हे समीकरण भेटल्यानंतरच मग आपल्याला या पद्धतीची सुरुवात करावी लागते। पण जे आता आपण गणित घेत आहोत, या गणितामध्ये अनायासेच x वर्गचा सहगुणक 1 असल्यामुळे आपल्याला ती जी डिवाइडची भाग द्यायची जी पद्धत आहे ते करायची गरज नाही। तर सर्वप्रथम या समीकरणामध्ये जे स्थिर पद आहे याला आपण उजव्या बाजूमध्ये पाठवून द्यावं, म्हणजे वजा 20 जे आहे ते अधिक 20 होतील आणि समीकरण नंबर 1 द्यावं। हे कशासाठी? तर ही पद्धतीचा एक भाग। तर आता पहा, x वर्ग अधिक x, डाव्या बाजूमध्ये दोनच पद दिसत आहेत आपल्याला। वर्ग समीकरणामध्ये 3 पद पाहिजे, तर 2 दिसत आहेत, तर इथचं तिसरं पद आपल्याला शोधायचं आहे। या पद्धतीचा महत्त्वाचा भाग आहे तिसरं पद कसं शोधायचं। तर त्यासाठी जे मधलं पद आहे x, याचा सहगुणक लिहावा, तो आहे 1 इथं, त्याच्या निम्मे करावं 1/2 आणि त्याचा वर्ग करावा। मधल्या पदाचा सहगुणक, त्याचा निम्मे आणि त्याचा वर्ग, तर या दोघांचा गुणाकार येईल 1/2, त्याचा वर्ग येईल 1/4। हा आलेला 1/4 समीकरण 1 च्या दोन्ही बाजूत मिळवावा। समीकरण 1 मध्ये 1/4 मिळवून जे तिसरं पद आपण काढलेलं आहे हे समीकरण 1 मध्ये मिळवावं। x वर्ग अधिक x अधिक 1/4 बरोबर 20 अधिक 1/4। समीकरणाच्या दोन्ही बाजूत मिळवायचं। एका बाजूत मिळवलं आलं तर समीकरण अनबॅलन्स होईल, तर बॅलन्स राखण्यासाठी दोन्ही बाजूमध्ये 1/4 मिळवावं। ठीक आहे, हे 1/4 मिळवल्याबरोबर काय होतं की इथे तर 3 पद आपल्याला मिळालेच, x वर्ग अधिक x अधिक 1/4, हे 3 पद कोणत्या तरी एका कंसाचा वर्ग आहे। लक्षात घ्या, तिसरं पद काढल्यानंतर ते समीकरण 1 मध्ये मिळवल्यानंतर येणारे जे 3 पद आहेत x वर्ग अधिक x अधिक 1/4, हे 3 पद कोणत्या तरी एका कंसाचा पूर्ण वर्ग आहे। लक्षात घ्या, आणि म्हणूनच या पद्धतीचं नाव आहे पूर्ण वर्ग पद्धती। आता कोणत्या कंसाचा वर्ग आहे ते आपण शोधू, काही नाही, जे पहिलं पद आहे त्याचं वर्गमूळ घ्यावं, जे शेवटचं पद आहे त्याचं वर्गमूळ घेऊ। 1/4 चं वर्गमूळ 1/2, x चं वर्गमूळ x आणि मधल्या पदाचं घेऊ चिन्ह x अधिक 1/2 चा वर्ग। x अधिक 1/2 चा वर्ग जर केला तर तुम्हाला x वर्ग अधिक x अधिक 1/4 मिळते। आणि इकडे जे आहे बेरजेचे नियम आपण वापरू, 20 चूक 80, 1 1 1 आणि 4 1 4, x अधिक 1/2 चा वर्ग बरोबर 81/4। आता या कंसाचा खरंच हा वर्ग आहे की नाही हे जर तुम्हाला पडताळा घ्यायचा असेल तर तुम्ही a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, इथे तुम्ही x अधिक 1/2 x चा वर्ग जर केला आणि सूत्राचा जर वापर केला तर तुम्हाला x वर्ग अधिक x अधिक 1/4 मिळणार। तर विद्यार्थी मित्रांनो, जी पूर्ण वर्ग पद्धती आहे आपण रिपीट करतोय, वजा 20 चं पक्षांतर केलं आहे, उजव्या बाजूत पाठवलं आहे,
इकडे डाव्या बाजूमध्ये दोनच पद दिसत आहेत, त्याचं इथलं तिसरं पद शोधण्यासाठी आपण x चा सहगुणक घेतला, त्याचा निम्मे केला, त्याचा वर्ग केला, ते उत्तर आलं 104 आणि 104 आपण समीकरण 1 च्या दोन्ही बाजूत मिळवल्याबरोबर जी ही त्रिपदी मिळाली आहे x वर्ग अधिक x अधिक 104 ही x अधिक 102 चा पूर्ण वर्ग असल्यामुळं या पद्धतीला पूर्ण वर्ग पद्धती असे म्हणतात। मग आपण आता हे सोडवताना आता या कंसाचा वर्ग आहे 81 भागिले 4। आता आपल्याला x ची किंमत काढणे आहे, म्हणजे आपण इथं वर्गमूळ घेऊ काय होईल, वर्गमूळ घेतल्याबरोबर x अधिक 104 बरोबर इकडे अधिक वजा 9/2, 81 चा वर्गमूळ 9 आणि 4 चा वर्गमूळ 2। आता इथे आपल्याला दोन किमती मिळत आहेत, अधिक आणि वजा, तर आपण ह्या दोन्ही किमती सेपरेट करू। x अधिक 1/2 बरोबर 9/2 किंवा आणि x अधिक 1/2 बरोबर वजा 1/2। आता याला सोडवायचं, x ची किंमत आपल्याला काढायची आहे, तर पक्षांतराचे नियम आपण वापरू। x बरोबर 9/2 वजा 1/2, x बरोबर छेद सारखा आहे 9 वजा 1, x बरोबर 8 भागिले 2, x बरोबर 2 4 आणि x बरोबर वजा 9/2 वजा 1/2, पक्षांतर केलं अधिकचा वजा झाला, x बरोबर 2 जसाच्या तसा वजा 9 वजा 1 छेद सारखा असल्यामुळे जसा तसा ठेवला, x बरोबर वजा 10/2, x बरोबर 2 5 10 बरोबर। म्हणून उकल आलेली आहे या समीकरणाची 4 वजा 5। पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे समीकरण आहे पूर्ण वर्ग पद्धतीनं आपण या पद्धतीनं सोडवलेलं आहे, अशा पद्धतीनं सोडवलं आहे, या पद्धतीला आपण पूर्ण वर्ग पद्धती असं म्हणतो आहे। उदाहरण नंबर 2, x वर्ग अधिक 5x वजा 5 हे तुम्हाला सोडवण्याची प्रॅक्टिस करा, सोडवून पहा या पद्धतीने आपल्याला जमते का। त्यानंतर सराव संच 2.3 आपण करून पाहावा। धन्यवाद।